जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याकरिता विविध संघटनांसमोर नॅशनल व्हॉइस मीडिया, आंबेडकर व्हॉइस मीडिया फोरम यांच्या हस्ते निवेदन, जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदन, बऱ्याच पत्रकारांची उपस्थिती। SC, ST, OBC आणि अल्पसंख्याक समुदायांना लक्ष्य करणारे विधेयक मागे घ्यावे। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह। नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम व आंबेडकर व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीने जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी वाशिम यांना निवेदन सादर केले। देशामध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात विविध संघटना समोर येत आहेत। हे विधेयक अधिकाराचे हनन करणारे आहे व SC, ST, OBC आणि अल्पसंख्याक समुदायांना लक्ष्य करणाऱ्या स्वरूपाचे आहे। सामाजिक असंतोष व तणाव या विधेयकामुळे वाढले आहे, म्हणून हे विधेयक मागे घेण्यात यावे व रद्द करावे, यासाठी आंबेडकर व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीने तसेच नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले। निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले। तसेच या निवेदनामध्ये विविध मागण्या सादर करण्यात आल्या। विधेयक लोकशाहीला हाणून पाडेल आणि हुकुमशाही चालवेल, हा निर्णय अशा प्रकारची भीती व्यक्त करून या विधेयकामध्ये असल्याची पत्रकार बांधवांनी तक्रार केली आहे। तसेच या जनसुरक्षा कायद्याच्या निषेधार्थ निवेदन सादर करण्यात आले। निवेदन सादर करते वेळेस नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमचे जिल्हाध्यक्ष अनिल तायडे, आंबेडकर व्हॉइस मीडिया फोरमच्या वाशिम जिल्हाध्यक्ष मोनाली गणवीर, वाशिम तालुका अध्यक्ष अमोल मोरे, मंगरुळपीर तालुका अध्यक्ष वाशिम जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरगट, वाशिम उपजिल्हाध्यक्ष विनोद कुमार गणवीर, विदर्भ संघटक महादेव धवसे, विश्वंभर भगत, पूजा बनसोड, आकाश इंगळे, महासचिव जावेद भवानीवाले, कार्याध्यक्ष आदी पत्रकार बंधू उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह। आज वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी नॅशनल व्हॉइस ऑफ मीडिया फोरमच्या वतीने या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये जो जे विधेयक तयार झालेलं आहे, हे विधेयक लोकशाहीचा गळा आवळणार आहे आणि याच्या माध्यमातून लोकशाहीला अवलोकन करण्यात येईल, लोकशाहीचा कुठेतरी मुसक्या बांधल्या जातील, याकरिता हे विधेयक रद्द झालं पाहिजे। यासाठी संघटनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आज निवेदन देण्यात आलं। त्याच अनुषंगाने आम्ही सुद्धा वाशिम या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी निवेदन दिलं। हा कायदा जर लागू केला, हे विधेयक जर लागू केलं तर या ठिकाणी लोकशाही न राहता हुकुमशाही लागू होईल। हे विधेयक या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणार आहे, म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी विरोध करण्यासाठी हे निवेदन दिलं आहे। सदर निवेदनाची जर दखल शासनाने घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरात आम्हाला तीव्र आंदोलन छेडावं लागेल आणि या सर्व गोष्टीकडे शासन जबाबदार राहील, असं आम्ही या ठिकाणी सांगतो।